पाहू शकाल एखाद्या मोठ्या खेळाडूला ज्यावेळेस तुम्ही जीवदान देता त्यावेळेस त्याचं चित्र मात्र नंतर धावांच्या रूपामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. पाहायचे येणाऱ्या काळामध्ये भूषण कशा प्रकारची फलंदाजी करतोय, परंतु तत्पूर्वी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दुसरा चेंडू निर्धाव. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका. जसा बॅट मधून चेंडू निघाला त्यानंतर त्या चेंडूवर लिहिलं होतं 6 रन. षटकार डीजे. डीजे आणि मी सातत्यानं समालोचन करताना सांगत असतो हेच मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं. 2 चेंडू फिट केले परंतु जसा खराब चेंडू मिळाला त्या चेंडूवर मात्र 6 धावांची मोहर भूषणने लावली. धावांचा श्री गणेश होतोय, धाव फलकाचं दार इथे उघडलं जात आहे, धावांचं खातं ओपन होत आहे, धावांचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या तुम्ही जाऊन पाहू शकता, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर. 2 चेंडू जरूर भूषणने डॉट टाकले परंतु तिसऱ्या चेंडूवर कडा प्रहार केला. 6 धावांसाठी बेगीन. धावसंख्या 6. पुढचा चेंडू असेल. इथे मात्र पुन्हा एकदा क्लासिकल देखना नजाकत भरा फटका काय असतो त्याचं उत्तम उदाहरण भूषण दाखवतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. डीजे. डीजे आणि नक्कीच मी मात्र या मैदानावर चॅम्पियन आहे हे भूषण दाखवून देतोय, कारण 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवर मात्र 2 मोठे प्रहार. धावसंख्या 12. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू, अतिशय सुरेख आणि देखना जोरदार टाळ्या वाजवत आहेत. भूषण झाली षटकारांची हॅट्रिक पूर्ण झाली. 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावले. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर. 18 धावा धाव फलकावर लागल्यात. का करू नये कौतुक भूषणचं, कारण सातत्यानं मात्र चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि सन्माननीय महेंद्रजी नाईक यांच्या माध्यमातून रोख ₹1000 याचं पारितोषिक इथे भूषणसाठी लागू होत आहे. कारण कुठलाही फलंदाज 3 चेंडू मध्ये 3 षटकार लागावेल तर महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून रोख ₹1000 इथे देण्यात येतील. तर 1000चं पारितोषिक इथे मात्र भूषणने पटकावलंय. इथे मात्र चौथा चेंडू पुन्हा एकदा बदल आले, त्याचा वापर केला, फुटवर्कचा वापर केला, दिशा गोलंदाजाने बदलली. षटक क्रमांक पहिलं इथे पूर्ण झालं. पहिले पॉवर प्लेचे 6 चेंडू संपले आणि पहिल्या षटकाच्या संपुष्टीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 वर आणि संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे डीजे. तर खऱ्या अर्थानं फलंदाज भूषणचं कौतुक करावं लागेल, कारण तुम्ही मर्यादित क्रिकेट खेळताय आणि मर्यादित क्रिकेटमध्ये जर तुम्ही 3 चेंडू डॉट खाताय आणि त्यानंतर जर 3 षटकार लगावत असाल तर तुमची धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते 18 धावा आणि 18ची सरासरी टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगली सरासरी पाहायला मिळते. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. 18च्या 18 धावा भूषणच्या, कारण 3 षटकार आतापर्यंत इथे लगावले गेले. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाज सज्ज होतोय. एकनाथ यक्कू समोर आहे ऋषी. इथे मात्र पहिला चेंडू सोडून दिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. पंच कळवतात हा चेंडू खराब आहे, व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 25 डाव्या किंवा उजव्या एसटीच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही चेंडू बराचशा टाकता त्यावेळेस मात्र पंच तो अवांतर म्हणून घोषित करतात. तर अवांतर धावेने धाव फरक पुढे सरकलाय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वर. 19 धावा. इथे मात्र लो फलटॉस पद्धतीचा चेंडू, चांगला फटका. कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय ऑन साइडच्या दिशेने. शतरक्षक तिथे तैनात आहे. चेंडू फेकी करणार. तत्पूर्वी मात्र एकच धाव इथे मिळते. याला म्हणतात समजदारीचं क्रिकेट, याला म्हणतात हुशारीचं क्रिकेट. भूषण षटकार चौकार लगावतोय तर एकेरी धाव आपण काढावी आणि भूषणला स्ट्राईकवर आणावं. तोच खेळ इथे मात्र सफलरित्या ऋषी काटेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या वेळेस एखादा मोठा खेळाडू खेळपट्टीवर उभा असतो त्यावेळेस त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं असतं आणि ती स्ट्राईक मात्र ऋषीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर दिली जाते. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. चेंडू टाकून झालेत 8 चेंडूंमध्ये धावा इथे 20 जरूर खर्च केले. 7 चेंडू झालेत. पहिला चेंडू वाईट होता.
इथे मात्र सुरेख चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, हुशारीची गोलंदाजी, क्रिकेट विश्वातलं ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूची ओळख असते तो चेंडू इथे टाकला ब्लॉकहोल पद्धतीचा आणि त्या चेंडूला खणून काढण्यासाठी कुठेतरी अपयशाला भूषणला. तत्पूर्वी 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 22 धावा धावफलकावर लागलात. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट, षटकारांचं क्रिकेट इथे मात्र भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि चांगली साथ त्याला ऋषीची देखील मिळताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू असलेल्या षटकातला अतिशय घातक फलंदाज. इथे मात्र राखोड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या मिडल मध्ये चेंडू आला नव्हता. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला. क्षेत्ररक्षण खराब आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. ज्यावेळेस नशीब तुमच्या बाजूने असतं त्यावेळेस तुम्हाला कोणी रोखू शकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26. डीजे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 धावा धावफलकावर लागल्यात आणि नशीब नेहमीच बहादूरांचं साथ देतं. इथे मात्र बहादूर ठरतोय फलंदाज भूषण. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला, जागा बनवली, मोठा फटका मारायचा होता. यावेळी मात्र चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नव्हता. टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून चेंडूने उचलून घेतली. चांगलं एसटी रक्षण. इथे मात्र एसटी रक्षक रवी जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिरावली आहे. निर्धाव चेंडू एकू टाकतोय. धावसंख्या 26. 26 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. आयोजनाचा जर विचार केला तर एसटीडी बॉयज यांच्या माध्यमातून साकारलेले आयोजन. इथे मात्र चांगला चेंडू, त्यावर चांगला फटका, कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होणार. तत्पूर्वी एकच धाव इथे पूर्ण होते. या षटकातला शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि या षटकामध्ये कुठेतरी वेसन लावण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज एकनाथ उर्फ यकुला अतिशय सुरेख गोलंदाजी, आपल्या फिरकीच्या तालावर मात्र फलंदाजांना नाचवतोय. इथे मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋषी काढे बॅकफुटवर गेला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. षटक क्रमांक 2 इथे पूर्ण होत आहे. 12 चेंडूंचा खेळ संपतोय. 12 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27. पहिल्या षटकात 18 धावा आणि हे षटक मात्र कुठेतरी चांगलं. डीजे प्लीज. पाहू शकाल वाढतं प्रदूषण आणि वाढत्या प्रदूषणामुळे ओझोनचा थर कुठेतरी उलुप्त होत चालला आणि त्यामुळे मात्र सूर्याची किरणे थेट मैदानावर पडतात आणि पाण्याची व्यवस्था मात्र सातत्याने करावी लागते. कारण तुम्ही पाहू शकाल झाडे जगवा झाडे लावा हा संदेश सातत्याने समालोचकांच्या माध्यमातून दिला जातो. कारण नेहमीमध्ये कुठेतरी हिरवळ कमी पाहायला मिळते. कारण मोठमोठी शहरं बसतात आणि त्यानंतर झाडांची तुटाई इथे केली जाते. परंतु झाडे लावणं खूप गरजेचं असणार आहे. येणाऱ्या काही कालखंडात तर प्रदूषण करणाऱ्या गाड्या देखील इथे बंद करण्यात आल्या. पुढचा चेंडू असेल गोलंदाज गुड्डूचा. इथे मात्र सुरेख फटका, देखना फटका, नजाकत होती या फटक्यामध्ये. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी बिग 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 हिट. भूषणच्या बॅट मधून निघालेला हा चौथा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचताय तब्बल 33. डीजे तुम्ही पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावर आणि त्यामधल्या धावा जर भूषणच्या बघितल्या तर 11 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावांची स्फोटक खेळी आतापर्यंत भूषण पाटीलने साकारले. कारण ज्या प्रकारचं मोठं नाव त्या प्रकारची मोठी खेळी, परंतु समोर देखील तितकंच नाव असलेला गोलंदाज खेळतोय. अर्थातच फिरकीचा जादूगार गुड्डू. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू. भूषणच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार. कदाचित लांबी मोजली तर 110 मीटर देखील असू शकतो. लागोपाठचा हा दुसरा षटकार. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 या आकड्यावर. काय
या फलंदाजाचं कौतुक करावं, कारण अतिशय देखणी आणि सुरेख अशी फलंदाजी तमाम प्रेक्षकांची मन मात्र भूषण पाटील आज या मैदानावर जिंकून घेताना आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा इथे मोठा फटका, लागोपाठचा हा तिसरा, दुसऱ्यांदा इथे मात्र षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय महेंद्रजी नाईक यांच्या माध्यमातून रोख रुपये 2000 आमच्यापर्यंत जमा झालेत, कारण ही दुसरी हॅट्रिक असेल. धावसंख्या तुम्ही पाहू शकता, धावसंख्या जाऊन पोहोचताय तब्बल 45 वर. डीजे तर सकाळपासून तुम्ही पाहू शकाल गोलंदाजाला आणि फलंदाजाला साजेशी अशी खेळपट्टी, परंतु तुमच्यामध्ये जर क्लास असेल ना तर तुम्ही कुठल्याही मैदानावर आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी करू शकता, हे भूषण दाखवून देतोय. इथे मात्र फुल टॉस, चौथ्या चेंडूवर हा चौथा षटकार असणार आहे. धाव संख्या तुम्ही पाहू शकाल, धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 या आकड्यावर. 51 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि भूषण खेळतोय 49 धावांवर. अर्धशतकापासून अजूनही एक धाव दूर आहे, परंतु जितकं कौतुक या भूषणचं करावं तितकं कमी. तर पाहायचंय या मैदानावर सचिन नाईक रेकॉर्ड झालाय. मिथुन मडवीने 6 चेंडूमध्ये 6 षटकार आतापर्यंत लगावले. त्यानंतर निलेश भोईर मॅन फ्रॉम एरोली, त्याने देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावलेत. आणि आज मात्र भूषण पाटील या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावणार का, ती किमया पुन्हा एकदा मैदानावर साकारणार का, तमाम प्रेक्षकांच्या नजरा मात्र या येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूंवर आहेत, कारण 4 चेंडूंमध्ये 4 षटकार. इथे मात्र मोठा फटका, 5व्या चेंडूवर कदाचित हा 5वा षटकार. प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवून भूषणचे स्वागत करा. भूषण पाटील चेंडू बळी दाखवायचे. 15 चेंडूंमध्ये तब्बल 55 धावांची स्फोटक खेळी ते साकारले. अर्धशतक भूषण पूर्ण झाले. भूषण चेंडू फळे आमच्या पवलेंकडे दाखवायचे असे आयोजक आम्हाला कळवतात. वेलपेड भूषण चांगला खेळ दाखवला. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार आतापर्यंत लगावलेत आणि जरूर या शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. गोलंदाजाला देखील शुभेच्छा द्या, फलंदाजाला देखील शुभेच्छा द्या. 5 चेंडूंवर 5 षटकार आतापर्यंत गुड्डूला लगावलेत. पाहायचं या शेवटच्या चेंडूवर 6वा षटकार बसणार का. अर्धा तास फुल टॉस, 6 चेंडूंमध्ये 6 षटकार. प्रेक्षकांना विनंती करतो उभं राहून टाळ्या वाजवायतात. भूषण साडी सातत्यानं नवी मुंबईमध्ये खेळत असताना मोठमोठे रेकॉर्ड साकारतोय आणि आज देखील 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम करतोय. तो देखील कोणाला, तर अर्थातच फिरकीचा जादूगार डीजे. तर तुम्ही पाहू शकाल भूषण खेळतो वैयक्तिक 61 धावांवर, त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 गगनचुंबी षटकार. ते देखील कोणाला, तर नवी मुंबईमध्ये फिरकीचा जादूगार म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे त्याच गुड्डूला इथे लगावलेत. तर कौतुक करावं लागेल. मोठ्या खेळाडूचं हेच लक्षण असतं, ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस त्या संधीचं सोनं करण्याची गरज असते आणि ती संधीची सोनं मात्र आज भूषणने या खेळपट्टीवर करून दाखवलंय. परंतु पहा तुम्ही कशा प्रकारची खेळवृत्ती पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी गुड्डूला लगावले असले तरी देखील गुड्डूने देखील भूषणचं अभिनंदन केलं. त्यानंतर रवी जाधवने देखील भूषणचं अभिनंदन केलं. एकनाथ उर्फ यक्कूने देखील भूषणचं अभिनंदन केलं. तर क्रिकेट खेळत असताना चांगल्या खेळीचा सन्मान करणं, चांगल्या खेळाचं कौतुक करणं हे एक चांगल्या खेळाडूचं निशाण असतं आणि ते मात्र नक्कीच वाशी संघाचं कौतुक करतो, त्यांच्या खेळाडूंचं कौतुक करतोय. सातत्यानं चांगल्या खेळाला प्रोत्साहन इथे मात्र त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. तर शेवटचं हाणामारीचं, निर्वाणीचं आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक घेऊन येतोय गोलंदाज वैभव. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर जाऊन चांगला फटका. इथे मात्र एक धाव जरूर काढली जाते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक मात्र भूषणकडे ठेवण्याचा प्रयत्न इथे सफल होतोय. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या धावून पोहोचते 64. सन्माननीय राजू ठाकूर नेरुळ यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 भूषणसाठी इथे आलेत. म्हणजे बक्षिसांचं वर्षा पहा, चांगल्या खेळाला नवी मुंबईकर सातत्यानं प्रोत्साहन देत असतात आणि भूषण साडी मात्र राजू ठाकूर नेरुळ यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 आमच्यापर्यंत जमा झालेत. गोलंदाज पण एकदा सज्ज होते वैभव. पाहायचंय या षटकातले अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र फुटरलेचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता. अतिशय सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू किंचितसा खाली राहिला. मी पहिलंच सांगतोय
या खेळपट्टीचा जर विचार केला, खेळपट्टीवर टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठेतरी खाली राहतात आणि त्या चेंडूला बॅटच्या मिडल मध्ये घेणं कुठेतरी कठीण होऊन बसतात. तोच प्रकार इथे घडला. चेंडू किंचितसा खाली राहिला, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू आणि चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी बेग बेग बिगेट षटकार. धाव संख्येमध्ये वाढ झाली, धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 70. डीजे आतापर्यंत भूषणचा जर विचार केला, भूषणने 10 षटकार आतापर्यंत लगावण्याची किमया केली या सामन्यात. इथे मात्र पुढचा चेंडू आखूड पद्धतीचा, पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार 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 आणि षटकाराची भाषा इथे मात्र भूषण पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये अतिशय आणि मोठ्या प्रमाणावर वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचतो 76 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे या शेवटच्या 2 चेंडूवर कशा प्रकारचा प्रहार करून दाखवते भूषण पाटील. खरंच कौतुक करावं लागले या खेळाडूचं. सातत्यानं दुबईची वारी असेल, सातत्यानं ओमान देशामध्ये जाऊन देखील चांगलं प्रदर्शन भूषणने केलंय आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबईचं नाव मात्र मोठं करण्यामागे भूषणचा देखील मोलाचा वाटा आहे या क्रिकेटच्या क्षेत्रातून. इथं मात्र हेलिकॉप्टर नजाकत होती या फटक्यामध्ये. जितकं कौतुक या भूषणचं करावं तितकं कमी. आज मात्र भूषणचे जोर आपल्याला पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा हॅट्रिक पूर्ण करतोय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 82. कोणाला व्हीआयपी नंबर जर घ्यायचा असेल तर भूषण पाटील का जावा. 666 अशा प्रकारचे फटके ते लगावलेत. या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धाव संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. 2 धावा संघामध्ये ऍड होत आहेत. तर षटक क्रमांक 4 देखील इथे पूर्ण होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचते 84 आणि 85 धावांचं टार्गेट आहे. 85 धावा चेस करायच्या आहेत. वाशी बॉयज वाशी संघाला. भूषण पाटील तुम्ही व्यासपीठावरती या. रोख रुपये तुमचं 4,500 रुपयांचं पारितोषिक तिथून घेऊन जा. अतिशय सुरेख खेळी. सर्व लेखाजोगा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. किती चेंडूमध्ये किती धावा काढल्या ते देखील आम्ही तुम्हाला सांगू. परंतु सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, भूषणसाठी एकदा जोरदार टाळ्या. 11 षटकारांचा खेळ या पूर्णपणे खेळीमध्ये त्यांना दाखवून दिलाय. आपल्याला विनंती करतो व्यासपीठावरती यायचंय. 21 चेंडूंमध्ये तब्बल 81 धावांची स्फोटक खेळ भूषणने साकारले. त्यामध्ये लगावलेले 12 षटकार आपण पाहिलेत. तर भूषण पाटील आपण व्यासपीठावरती या. दीपेश पाटील यांच्या शुभ हस्ते तब्बल 4,500 रुपये रोख हे पारितोषिक भूषणला देण्यात येईल. वेल प्ले भूषण. सातत्यानं तमाम प्रेक्षकांची मनं या नवी मुंबईमध्ये खेळत असताना भूषणने जिंकून घेतले आणि आज मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. भूषण पाटील असाच खेळ तुझा सातत्यानं आम्हाला पाहायला मिळो ही इच्छा इथे प्रकट करतो आणि पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देतोय. तर राजेश भोईर 40+ यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये इथे दिले जातील. हा सामना झाल्यानंतर भूषण यायचे आणि आपले रोख रुपये 500 राजेश भोईर यांच्या माध्यमातून दिलेले तुम्ही घेऊन जायचे. वेल प्लेट सातत्यानं तुमचा खेळ आम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं तुमचं सहर्ष असं स्वागत करतोय आणि संधी देतोय ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज.
डीजे तर जाऊ दे ना बाळासाहेब.